नाव घेता मुखी आनंदाला येते ही भरती तूच देतो भक्तजनांच्या जीवनाला गणराया स्फूर्ती कधी येईल कानावर गाणा अरे तुझी ती गोड आरती मग सांग दिसेल कधी गणराया तुझी ती गोजिरी मंगल आणि अमोल दादा औचित्य काय बघा योगायोग काय बघा मित्रांनो 14 सप्टेंबरला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे पाऊस हरवलाय परवाच्या कार्यक्रमात पण सांगितलंय विश्वाचा विधाता ज्याच्या सत्तेशिवाय निर्गुण निराकाराच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही तो पावसाचा थेंब काय पाडेल दुष्काळ पडलाय म्हणतात अवकाळी माणसाला अवघडी सुचते म्हणून तो पण माणसाची चिरवतो म्हणून विषय काय आहे मित्रांनो की या विश्वाचा पालन करता विघ्नहर्ता गणपती बाप्पा आज मित्रांनो योग काय बघा तारीख आहे 14 जून आजपासून बरोबर 3 महिन्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये गणरायाचं आगमन होणार आहे विषय काय आहे भले पाऊस नको येऊ देत पण माझ्या प्रत्येक कोकणी माणसाच्या मनामध्ये उत्सुकता लागून राहिली की हे 90 दिवस कधी एकदाचे जात आहेत आणि गावाला एकदा गणपती बाप्पाला जातोय कधी ही उत्सुकता आहे विषय आहे एक हा भक्त गणरायाचा लाडका त्याच्याकडे काय सांगते बाप्पा अरे तू तर 3 महिन्यांनी निश्चितच येणार आहेस पण या मनामध्ये आहे ना उत्सुकता लागली कधी एकदाचा गावाला जाईल कधी एकदा तुझी ती आरती बोलेन तुझ्यासाठी धरू वापेल कधी आणेल कधी तुझी ती गोजिरी मूर्ती बघेन विषय आहे बाप्पा तळमळीनं हा तुझा भक्त तुला काय सांगतोय म्हणायचं आहे काय शाहीर तुमचं की लक्ष असावं मदन म्हणतोय आणि शाहीर महत्वाचा मुद्दा वेडी वाकडी असू द्या तोडकी मोडकी असू द्या लेखणी आमची स्वतःची आहे कुणाकडनं 500 रुपये उधार देऊन भाड्यानं आणत नाही तर आल्यावर म्हणाल ह्याची गाणं आणि त्याचा गाणा उगाच कुणाला इथं मोठं करू नका शाहीर तुम्ही चांगले सुज्ञान आहात तुम्ही स्वतःला मोठं करा अजून माझ्या शुभेच्छा आहेत पण नको त्यांना उगाच मोठं करत बसू नका आणि शाहीर म्हणून सांगतोय पुन्हा एकदा गायकी तोडकी असू द्या मोडकी असू द्या पण माझे स्वतःचे आज माझे गुरुवर्य विजयजी निकम माझे वडील काही कारणास्तव हजर राहिले नाहीत पण त्यांना चांगलंच माहितीये पोरगा आपला काही कुठं कमी पडायचा नाही आणि म्हणून विषय आपल्या गाण्याचा म्हणायचा आहे काय लक्ष असावं भक्त माझ्या बाप्पाला काय सांगतोय का अहो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन गणा तू तर 3 महिन्यानंतर येणार आहेस पण या मनामध्ये आज काय लागलंय सांगा हो गणा अहो कुणाचे करू मी पूजन Pode ir.